लातूर असेल, धाराशिव असेल, जालना असेल, औरंगाबाद, नांदेड, परभणी ही जिल्हे असतील या अलीकडचे अगदी नगरमधून सुद्धा दक्षिण नगर आणि हे सगळे भाग या सगळ्या ठिकाणी अतिवृष्टीमुळं अतोनात नुकसान शेतकऱ्यांचं झालेलं आहे. असं संकट ज्यावेळी येतं त्यावेळेला त्याला मदत करण्याची जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची असते. आणि केंद्र सरकारमध्ये ही नैसर्गिक आपत्ती असली तर त्याला सहाय्य करण्याची योजना आहे. पण त्या योजनेतून खाली राज्याच्या मार्फत त्याची अंमलबजावणी केली जाते. दरवर्षी केंद्राकडून अशा स्थितीला मदत करायला जी योजना आहे त्याचा लाभ घेऊन राज्याने अतिशय वेगानं पंचनामे करून घेणं आणि तातडीनं त्याला नुकसान भरपाई देणं या दोन गोष्टी करायची गरज आहे. आता ही नुकसान भरपाई कशाची? एक पीक, दोन गुरंढोरं आणि तिसरं जमीन वाहून गेली. पीक जर गेलं तर त्या वर्षाचं नुकसान आहे, पण जमीन त्याच्यावरची माती ही जर वाहून गेली तर कायमचंच त्याचं उत्पादन देण्याचा मार्ग हा थांबलेला असतो. आणि म्हणून यावेळची मदत ही निवड पंचनामे करून ही गेलं म्हणून करून चालणार नाही. पिकाच्यासाठी मदत करावीच लागेल, पण जमिनीसाठी सुद्धा करावं लागेल. त्याबरोबर आनंद रस्ते ते उद्ध्वस्त झालेले त्यासाठी मदत करावं लागेल. आणि याबरोबर अनेक ठिकाणी या तक्रारी आहेत आणि वस्तुस्थिती आहे ती गुरं वाहून गेली. त्यामुळे गुरं धुरं गेल्याच्या नंतर उद्याच्या शेतीला समस्या निर्माण होती. या सगळ्या गोष्टीकडे बघायची आवश्यकता आहे आणि हे काम राज्य सरकारला गतीनं करावं लागेल. त्याचं सूत्र पहिल्यांदा पंचनामे करत असताना त्या शेतकऱ्याला विश्वासात घेणं, प्रत्यक्ष त्याच्या पिकाची पाहणी करणं आणि वास्तव असे पंचनामे हे केलं पाहिजे. आणि यानंतर तातडीची मदत आणि कायमस्वरूपाची मदत अशा दोन प्रकारच्या मदती या अभूतपूर्व परिस्थितीवर शेतकऱ्याला देण्याची आवश्यकता आहे. आणि आम्ही अपेक्षा करतो की राज्य सरकार याचा अत्यंत गांभीर्याने विचार करेल. चांगली गोष्ट काही मंत्री फी जाऊन परिस्थितीची पाहणी करतायत. ठीक आहे, पाहणी केल्याच्या नंतर जे ऑब्झर्वेशन त्यांचं आहे ते लक्षात घेऊन तातडीची मदत करून तो शेतकरी राजा पुन्हा एकदा कसा उभा करायचा या कामावर त्यांनी अधिक लक्ष द्यावं. आणि तरच यातनं हा शेतकरी बळी वाचेल. त्याचं फार मोठं संकट आहे. आणखी पाऊस हवामान खात्याने सांगितले की या 4 दिवसात सुद्धा पाऊस आहे. यावेळीचं वैशिष्ट्य असं आहे की हवामान खाते जे सांगतंय ते घडतंय. अगदी सुरुवातीपासून आणि पहिल्या टप्पा मे महिन्याच्या पावसाळ्यात सुद्धा पाऊस पडला आणि सहसा तेव्हा कधी पाऊस नसतो. पण तेव्हापासून आजपर्यंत हवामान खातं यांनी शेतकऱ्याला सावध केले, बेसावध ठेवलेलं नाही. आणि त्याची जी अंदाजाची माहिती आहे त्याची नोंद सरकारने घेतली पाहिजे.
सर गेल्या काही काळापासून